परवा म्हणजेच बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 रोजी आहे कालभैरव जयंती. तर कालभैरव जयंती कशी साजरी करावी हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यातील टोकाचे प्रॉब्लेम, तुमच्या आयुष्यातील कितीही संकट, कितीही टेन्शन असतील तर याच्यातून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कालभैरव जयंती दिवशी करावयाची ही सेवा. कालभैरव हे भगवान शिवांचाच अवतार आहेत. तर कालभैरव जयंती दिवशी आपण यांची मनापासून सेवा केल्याने जर तुमच्या घरात काही जुने त्रास असतील, करणी बाधा असेल किंवा आणखी काही प्रॉब्लेम असतील तुमच्या आयुष्यात, नोकरीचा असू द्या, पैशाचा असू द्या, कोणतेही प्रॉब्लेम की ज्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडण्यासाठी अत्यंत प्रयत्न केलेले आहेत पण त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघता येत नाहीये. घरात नेहमीच्या कटकटी असतील, नवरा बायकोतले वाद असतील, सासू-सुनांमधील वाद असतील, घरात एकोपा नाहीये, तर कालभैरव जयंतीपासून 11 दिवसांची ही एक सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील या अडचणी मुळापासून नष्ट होतील. तर कालभैरव जयंती कशी साजरी करायची हे बघण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सगळ्यात पहिले तर आपण बघूयात की कालभैरव देवांची या दिवशी कशी सेवा करायची ते. जर तुमच्या गावात कालभैरव देवांचं मंदिर असेल किंवा शेजार पाजारच्या कोणत्या गावात मंदिर असेल तर त्या ठिकाणी या दिवशी तुम्हाला आपण नारळ, अगरबत्ती, खडीसाखर हे तर घेऊन जायचंच आहे. पण त्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात या गोष्टींचा नैवेद्य नक्की दाखवा. जर तुम्हाला शक्य नाही झालं तर या दिवशी त्यांना जिलेबीचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. जो नारळ तुम्ही घेऊन जाल तर तो फोडायचा नाही, तो त्यांच्या चरणांवरती अर्पण करायचा. तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील तर त्या कालभैरवांना सांगायच्या आणि तो नारळ त्यांच्या चरणावरती ठेवून आपल्याला त्यांची मनोभावे पूजा करून परत यायचं आहे. जर तुमच्या घराशेजारी गावात कुठंही मंदिर नसेल तर तुम्ही घरातही त्यांची पूजा करू शकता, तेही अगदी साध्या पद्धतीनं. कालभैरव देवांचा फोटो असेल तर ठीक आहे, नसेल तर कालभैरव हे महादेवांचे, शंभू महादेवांचेच अवतार असल्यामुळे प्रत्येकाच्याच घरात शिवलिंग हे असतंच. तर या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा आहे. दुधाने, पाण्याने, पंचामृताने जे तुम्हाला शक्य होईल त्याने शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा. नंतर त्यांना त्यांच्या जागी स्थापन करून त्याच्यावरती आपल्याला भस्म, बेलपत्र अर्पण करायचं आहे. तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर तीही अर्पण करा. गोकर्णीचं फूल मिळालं तर तेही अर्पण करा. या दिवशी त्यांना स्वच्छ पांढऱ्या अखंड अक्षदा व्हायच्या आहेत. हळद कुंकू लागलेल्या अक्षदा शिवपिंडीवरती व्हायच्या नाहीत. तसेच कापसाचे वस्त्र तेही अगदी पांढरे शुभ्र तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचे आहे. त्याच्यानंतर कालभैरवांना तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या सांगायच्या आहेत आणि त्यांना धूप, दीप, अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करायचा आहे. या दिवशी घरातही तुम्ही बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा, लिंबू याचा नैवेद्य दाखवू शकता. किंवा नाही जमलं तर तुम्ही या दिवशी जिलेबीचा नैवेद्य दाखवा. आता या नैवेद्याचं काय करायचं तर त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या शेजार पाजारी जर तुम्हाला काळं कुत्रं भेटलं तर त्या कुत्र्याला हा नैवेद्य खायला घाला. जर या दिवशी तुम्हाला काळं कुत्रं नाही मिळालं, दुसरं कोणतंही कुत्रं जरी असेल तर त्या दिवशी त्याला भाकरी खायला घाला, त्याला पाणी प्यायला ठेवा. कारण कालभैरवांचं वाहन हेच कुत्रं आहे, काळं कुत्रं. त्यामुळं काळ्या कुत्र्याची पूजा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी तर दूर होतातच, पण तुम्हाला कालभैरवांचा आशीर्वादही मिळतो. आता आपल्याला या दिवशी सेवा काय करायच्या आहेत. खूप अवघड नाही, दिवसातील फक्त 15 मिनटं तुम्हाला द्यायची आहेत. या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेला 11 वेळा कालभैरवाष्टकाची पठण करायचं आहे. कालभैरवाष्टक हेही सायंकाळच्या वेळेला वाचलेलं कधीही चांगलं. जर तुम्हाला सकाळी तुम्ही पूजा करून घेतली आणि सायंकाळी 11 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते. घरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तुम्ही फक्त एक दिवस केल्यानंच तुम्हाला जाणवेल की घरात किती सकारात्मकता जाणवत आहे. तुम्हाला वेळ नसेल तर या दिवशी तुम्ही मोबाईलवरती 11 वेळा कालभैरवाष्टक लावून द्या. ते तुम्ही फक्त ऐकलं तरीही चालू शकतं. पण या दिवशी कालभैरवाष्टक हे 11 वेळा नक्की ऐका किंवा वाचा. कारण याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे खूप फायदे आहेत. ते तुम्ही फक्त करून बघा, तुम्हाला नक्की कळेल. या दिवशीपासून संकल्पयुक्त 11 दिवस जर तुम्ही
दररोज 11 वेळा संध्याकाळच्या वेळेला कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या आयुष्यातील कठीणातली कठीण अडचण, तुमच्या आयुष्यातील कितीही मोठं टेन्शन असेल तर ते मुळासकट नष्ट होईल, एवढी ताकद कालभैरवाष्टक स्तोत्रात आहे. घरात काही निगेटिव्हिटी असेल, जी तुमची कामं होऊ देत नसतील तर तीही दूर होईल. तुमच्या आयुष्यातील कुठल्याही कसल्याही अडचणींवरतीचं सोल्युशन फक्त ही कालभैरव अष्टकाची 11 दिवसांची सेवा आहे. नाही तुम्हाला 11 दिवस जमलं तर या दिवशी तरी नक्की करा, कारण वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण 11 दिवसांची जर ही तुम्ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील. आयुष्य हे खूप क्षणभंगूर आहे बघा. आत्ताचा क्षण आपल्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो, तर अचानक अशी एखादी गोष्ट होते की ज्यानं आपला आनंद हिरावून घेतला जातो. हे काय असतं सांगा बरं? हे म्हणजे फक्त आणि फक्त नजरदोष असतो किंवा एखादी वाईट शक्ती असते की जी आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट व्यवस्थित होऊ देत नसते, ज्याला करणीबाधा असं म्हणतात. कोणी माना किंवा मानू नका, पण हे अनुभव प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात येत असतात. तर मी सांगते म्हणून फक्त 15 मिनिटांची ही सेवा, कालभैरव अष्टकाची सेवा कालभैरव जयंती दिवशी आवर्जून करा. तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी 100% दूर होतील. ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी मोबाईलवरती लावून द्या, पण ज्यांना वेळ आहे त्यांनी दिवसातले 15 मिनिटं घालवायला काहीच प्रॉब्लेम नसावा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.